नमस्कार मंडळी. आज विधानसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे. मी मतदान केलं आहे, तुम्ही सगळ्यांनी केलं आहे ना? केलं नसेल तर नक्की जरूर करा मतदान आज. आजचा आपला जो विषय आहे हा डोळ्यांवर आहे. मंडळी, आजकाल आपल्याला कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल या स्क्रीनचं सतत एक्सपोजर होत असतं. त्याच्यामुळे कुठे ना कुठे दिवसाकाठी डोळ्यांवर एक वेगळ्या प्रकारचा ताण येतो. कधी कधी डोळे लाल होतात, डोळ्यातनं पाणी येतं किंवा डोळे आकसून गेल्यासारखे होतात. तर साठी काही छान व्यायाम आणि काही साधे सोपे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला जो व्यायाम आहे त्याच्यामध्ये आपल्याला डोळे घट्ट मिटायचे आहेत, म्हणजे आवळल्यासारखे मिटायचे आहेत आणि सैल मिटायचे. मी एकदा करून दाखवते, माझ्यासोबत करा तुम्ही. घट्ट मिटा, सैल मिटा. मिटलेलेच ठेवायचे, उघडायचे नाही आहेत. घट्ट मिठा, सैल मिटा. डोळे घट्ट मिटा, डोळे सैल मिटा. हा व्यायाम साधारण आपल्याला 10-1 वेळा तरी करायचा आहे. जेव्हा डोळ्यावर ताण असेल तेव्हा हे जेव्हा व्यायाम कराल तेव्हा कदाचित थोडंसं डोळ्यावर अजून ताण वाढल्यासारखं वाटेल, पण विश्वास ठेवा ते तात्पुरतंच असणार आहे. पुढचा जो व्यायाम आहे त्यासाठी एखादं पेन किंवा आपला स्वतःचा अंगठा किंवा एखादी कुठलीही सरळ उभी वस्तू आपल्या मानेच्या रेषेत ठेवायची आहे. आणि आता आपल्याला ती वस्तू वर खाली हलवायची. पण मंडळी, हे करताना मान वर मान खाली केली तर व्यायामाचा काही उपयोग होणार नाही. हे करताना फक्त नजर, फक्त दृष्टी आपल्याला वर खाली करायची. त्याचप्रमाणे बाजूला, डावीकडे, उजवीकडे, कोपऱ्यांमध्ये आणि परत जागेवर, असं प्रत्येक ठिकाणी 5-5 वेळा करायला विसरू नका. हे करताना काही लोकांना ज्यांना थोडासा चक्रेचा त्रास आहे त्यांना तो त्रास थोडासा वाढल्यासारखा, ट्रिगर झाल्यासारखा होऊ शकतो. पण अगेन हे तात्पुरतं असणार आहे, त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका. जर वस्तू कुठली अवेलेबल नसेल तर अंगठा किंवा बोट सेम पद्धतीने आपल्याला वर खाली कोपऱ्यांमध्ये हलवायचं आहे. 5-5 वेळा हा व्यायाम करायचा आहे. आणि हे दोन्ही व्यायाम झाले की 1-2 मिनटं डोळे शांतपणे मिटलेले ठेवायचे. कारण डोळे सतत उघडे असल्यामुळे डोळ्यातले मसल्स खूप जास्त ओव्हरवर्क होतात. त्याच्यामुळे त्यांना थोडंसं शांतता देण्यासाठी डोळे शांत मिटायचे. तिसरा जो व्यायाम आहे तो मिटलेल्या अवस्थेतच आहे, म्हणजे डोळे मिटायचेत आणि मिटलेल्या अवस्थेतच आपल्याला डोळ्यांच्या हालचाली करायच्या आहेत. त्या कुठल्या? डोळे वर, म्हणजे आपल्याला आयबॉल्स, बुबुळं वर खाली, उजवीकडे, डावीकडे, उजव्या कोपऱ्यात वरती, डाव्या कोपऱ्यात खालती, डाव्या कोपऱ्यात वरती, डाव्या कोपऱ्यात खालती. याचप्रमाणे प्रत्येक दिशेला 5-5 वेळा करायचं आहे. पण हे लक्षात ठेवा, हे मिटलेले असतानाच करायचं आहे. आणि हे तिन्ही व्यायाम प्रकार झाले आणि जर असं वाटत असेल डोळ्यांवर ताण अजून आहे तर आपली काकडी असते ती डोळ्यांवर ठेवा किंवा सरळ बर्फाचा तुकडा रुमालात गुंडाळून बर्फाने डोळे शेकून काढा. तुम्हाला क्षणार्धात रिलॅक्स वाटेल. याचबरोबर मेणबत्ती, म्हणजे ज्याला योग अभ्यासात त्राटक असं म्हणतात, तर पूर्ण खोलीमध्ये अंधार करायचा आणि एक मेणबत्ती समोर ठेवायची किंवा मातीची पणतीही हरकत नाही, आणि आपली पूर्ण दृष्टी त्या दिव्याकडे, त्या ज्योतीकडे एकाग्र करायची. तर ह्या व्यायामाचाही निश्चितपणे आपल्याला फायदाच होताना दिसेल. आणि जेवढा वेळ आपल्याला 1 मिनटं 2 मिनटं अशी हळूहळू सुरुवात करत 5 मिनटापर्यंत करायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. तर हे 4ही व्यायाम नक्की करून बघा. डोळ्यावर काकडीचे तुकडे ठेवून बघा, बर्फाने शेकून बघा, डोळे एकदम रिलॅक्स होतील. आणि हे व्यायाम आपलं काम चालू असताना त्याच्या मध्यभागात पण डोळ्यांवर ताण आल्यासारखा वाटला, पाणी येत असेल तर तेव्हाही अवश्य करू शकता आपण. धन्यवाद. कीप वॉचिंग.